विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील 24वा पाठ फुलांचे संमेलन हा पाहणार आहोत. एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते. जाई जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कन्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी. पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला. चला चला, फुलांचा राजा आला, चला स्वागताला. सगळी फुले सावध झाली. आपापल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान गाणे म्हटले. झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी नाच करून दाखवला. निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. जाईजुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले. माझे मन हरखून गेले. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले. मित्रांनो, आपला सुगंध असाच दरवळत राहो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते. धन्यवाद. सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या. जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि फुलांच्या संमेलनाची सांगता झाली. अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय, तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या. लेखक बाळकृष्ण मुरलीधर बाचल. विद्यार्थी मित्रांनो, फुलांचे संमेलन या पाठाचं वाचन आपण केलं. आता हा पाठ आपण समजावून घेऊया. इथे एक चित्र दिसतंय तुम्हाला. सिंहासनावरती गुलाबराजे बसलेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे आजूबाजूला जाई जुई, झेंडू, फुलपाखरे, त्याचप्रमाणे सदाफुली, जास्वंद ही फुलं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत. चला तर आपण पाठ समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, फुलांचे संमेलन. संमेलन या शब्दाचा अर्थ आहे एकत्र येणे. संमेलन, संमेलन म्हणजे एकत्र येणे. फुलं एकत्र आली आणि ते एकत्र आल्यानंतर काय घडलं ते आता समजावून घेऊ. एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते. बघा, फुलांचे संमेलन केव्हा भरलंय? सकाळीच. का हो सकाळी भरलं असेल? त्याचं कारण असं की फुलं हे सकाळीच फुलतात. फुलं केव्हा फुलतात? सकाळी फुलतात. त्यामुळं फुलांचं संमेलन हे सकाळी सकाळी भरलेलं आहे. जाई जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. जाई हे फुलाचं नाव आहे. जुई हे सुद्धा फुलाचं नाव आहे. कर्दळी
हे सुद्धा फुलाचं नाव आहे. सगळीकडे वर्दळ असणे, वर्दळ या शब्दाचा अर्थ आहे ये जा असणे. वर्दळ असणे, ये जा असणे म्हणजे इकडून तिकडं जाणे, त्याला म्हणायचं वर्दळ. झेंडू, कण्हेरी आणि जास्वंदी दिसत होते. झेंडू हे सुद्धा फुल आहे, कण्हेरी हे सुद्धा फुल आहे आणि जास्वंद हे सुद्धा फुलाचंच नाव आहे. झेंडू, कण्हेरी आणि जास्वंदी सुद्धा दिसत होते. कसे होते तर आनंदी दिसत होते. पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. बघा, चाफ्याचे दोन प्रकार सांगितलेत, एक पिवळा चाफा आणि दुसरा हिरवा चाफा. तर हे पिवळा आणि हिरवा चाफा हे शांत बसलेले आहेत. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. पांढरा मोगरा म्हणजे मोगऱ्याच्या फुलाचा प्रकार आहे पांढरा मोगरा, आणि तो कसा आहे, स्वच्छ सदरा घालून म्हणजे पांढरा शुभ्र मोगऱ्याचं फुल इकडे तिकडे फिरत होतं. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी कोण डोलत होतं तर तळ्यातलं कमळ डोलत होतं. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झालं होतं. निशिगंध हे फुलाचं नाव आहे आणि निशिगंधाचा वास हा खूप छान असतो. त्या वासानं वातावरण कसं झालं होतं, प्रसन्न झालेलं होतं. सगळ्या बागेत फुलाच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते आणि या सगळ्या बागेमध्ये फुलपाखरं आली होती. आमंत्रित करणे म्हणजे बोलावणे. कशामुळं बोलावलं गेलं, आमंत्रित करणे म्हणजे बोलावणे. कशामुळं आमंत्रित झाली ती फुलपाखरं तर फुलांच्या सुगंधामुळं. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला. तेवढ्यात काय झालं, एक फुलपाखरू धावत सांगायला आलं. काय सांगायला आलं, चला चला फुलांचा राजा आला. ते फुलपाखरू काय म्हणतंय, चला चला फुलांचा राजा आला, चला स्वागताला. सगळेजण स्वागताला चला. का बरं चला तर फुलांचा राजा आलेला आहे म्हणून. सगळी फुले सावध झाली, आपापल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाच्या ऐटीत आगमन झाले. म्हणजे फुलांचा राजा कोण आहे, गुलाब आहे आणि तो आला. आगमन झाले हा एक नवीन शब्द आहे बघा. आगमन झाले म्हणजे काय, येणे. गुलाबाचे फूल आलं. कसं आहे गुलाबाचं फूल, लाल आहे, टपोरा आहे, सुंदर आहे. बघा, गुलाबाचं फूल त्याच्याबद्दल किती विशेषणं वापरलेत. लाल आहे, टपोरा आहे, सुंदर आहे. ही तिन्ही काय आहेत, विशेषण आहेत. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले. बागेतला जो उंच कट्टा आहे त्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुली आली. सदाफुली हे सुद्धा फुलाचं नाव आहे आणि ह्या सदाफुलीनं काय केलं, छान असं गाणं म्हटलेलं आहे. झेंडूनं काय केले बघा, झेंडूनं गोष्ट सांगितलेली आहे. गाणं कोणी म्हटलं, गाणं सदाफुलीनं म्हटलं आणि गोष्ट कोणी सांगितली, गोष्ट झेंडूनं सांगितली. फुलपाखरांनी नाच करून दाखवला. नाच कुणी केला, फुलांच्या संमेलनात नाच कुणी केला, त्याचं उत्तर आहे फुलपाखरांनी. निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. गुलाबरावांचं स्वागत कुणी केलं, निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. आणि जाईजुई कुठं उभं राहिल्या, गुलाबाच्या बाजूला उभ्या राहिल्या. गुलाबराजे उभे राहिले आणि मोठ्या उत्साहाने त्यांनी काय केलं, भाषणाला सुरुवात केली. ते काय म्हणाले बघा, माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. कुणाला म्हणतायत गुलाबराजे तर ह्या सगळ्या फुलांना. ही फुलं कशी आहेत, सुगंधी आहेत म्हणून त्यांना म्हटलंय सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. या संमेलनामध्ये आपण माझे स्वागत केले, तुम्ही सगळ्यांनी माझं स्वागत केलं. माझे मन हरखून गेले. हरखून गेले म्हणजे काय झालं,
खूप बरं वाटलं. हरखून जाणे, बरे वाटणे. कशामुळे बरं वाटलंय? तर माझं तुम्ही स्वागत केलं, मला खूप आनंद झाला आणि आश्चर्य सुद्धा झालं, आश्चर्य सुद्धा वाटलेलं आहे. त्यामुळे मी कसा झालेलो आहे? हरखून गेलेलो आहे. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो. गुलाबराजे काय म्हणतायत? सगळ्यांचं स्वागत मी करायचो, पण आज तुम्ही सगळ्यांनी काय केलं? माझं स्वागत केलं. पण आज माझे स्वागत इथं उद्गारवाचक चिन्ह वापरलंय बघा. लक्ष द्यायचं. विरामचिन्ह कुठली कुठली वापरली जात आहेत आपल्या पाठामध्ये त्याची माहिती घ्यायची. ते कशी वापरली जातात त्याचीही माहिती घ्यायची. म्हणजे मग आपल्याला त्याचा वापर आपल्या रोजच्या भाषेमध्ये करता येतो. मन अगदी प्रसन्न झाले. माझं मन अगदी प्रसन्न झालं, गुलाबराजे म्हणतायत. मित्रांनो, आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो. दरवळत राहणे म्हणजे काय? पसरत राहणे, पसरणे, दरवळणे या शब्दाचा अर्थ आहे पसरणे. तुमचा सगळ्यांचा सुगंध असाच सगळीकडे पसरावा आणि प्रत्येकाच्या जीवनात काय फुलावा? आनंद फुलावा, असे मला मनापासून वाटते. धन्यवाद. इथं सुद्धा उद्गारवाचक चिन्ह आहे आणि त्याच्याच पुढं बघा एक चिन्ह आलेलं आहे, त्याला म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह. लक्षात ठेवा, दुहेरी अवतरण चिन्ह. का बरं हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलंय? तर हे सगळं गुलाबराजे बोलतायत. म्हणजे एखाद्याच्या तोंडचे उद्गार, एखाद्याच्या तोंडातून आलेली वाक्य जशीच्या तशी दाखवण्यासाठी हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. बघा इथं हा शेवट आहे, मग सुरुवात कुठं तरी आहे. कुठं आहे बघा? तर ही सुरुवात इथं आहे दुहेरी अवतरण चिन्हाची. गुलाबराजे बोलायला सुरुवात करतायत. माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो ज्यावेळी म्हणतात त्यावेळी हे दुहेरी अवतरण चिन्ह सुरू झालेलं आहे. आणि मग सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या. सगळ्या फुलांनी काय केलेलं आहे? पाकळ्या हलवलेल्या आहेत. जणू काही त्यांनी टाळ्या वाजवल्या. फुलांच्या संमेलनाची सांगता झाली. सांगता होणे म्हणजे काय? सांगता ह्या शब्दाचा अर्थ आहे शेवट. सांगता म्हणजे काय? शेवट. संपलं, फुलांचं संमेलन संपलं. आणि कुणाला जाग आली बघा? अनन्याला अचानक जाग आली. आणि पाहते तो काय? प्रश्नचिन्ह. बघा, अनन्याला जाग आली आणि ती इकडे तिकडे बघते तर काय झालं? तिचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातामध्ये वेगवेगळ्या फुलं घेऊन आलेल्या होत्या. असा हा पाठ आहे. या पाठाचे लेखक आहेत बाळकृष्ण मुरलीधर बाचल. आपण लक्षात ठेवायचं आहे. चला आता वर्ग कार्य बघूया. पाठ मोठ्यानं वाच हे आपण करू शकतो. समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळव. बघा, सुमन. सुमन या शब्दाची एक जोडी जुळवून दाखवले. सुमन म्हणजे फूल. आता संदेश. संदेश या शब्दाचा अर्थ काय आहे? निरोप. बाग. बाग म्हणजे काय? उद्यान. साफ. साफ म्हणजे काय? किंवा समानार्थी शब्द स्वच्छ. आकाश. आकाशाला समानार्थी शब्द आहे आभाळ. जंगल. जंगलाला समानार्थी शब्द आहे अरण्य. आता पुढचा प्रश्न पाहूया. मी आहे कोण? टपोरे रूप, ऐटबाज चाल, लाल रंग माझा, मी आहे फुलांचा राजा. मी कोण? येतंय आपल्याला उत्तर गुलाब. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बोलत नाही कोणाशी, पिवळा रंग अंगाशी, मी कोण? आपण आता हे शोधायचं आहे. तुम्ही स्वतः शोधा, बघू येतंय का तुम्हाला. रंग माझा पांढरा आणि वासही चांगला, मी कोण? हे सुद्धा तुम्ही शोधायचं आहे. मी मुद्दामहून याची उत्तर देत नाही. आपल्या आजूबाजूला असणारी फुलं, त्यांची वैशिष्ट्य ही आपल्याला सांगता यायला हवीत, ओळखायला यायला हवीत. त्यामुळं आपण ही शोधायची आहेत. आहे आमची जोडगोळी, नावे सारखी थोडी थोडी, जोडीनं घेतात आमचे नाव, आम्ही कोण?
बघा आपल्या पाठात सुद्धा हे आलंय आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा हे वापरलं जातं. आता इथं फुलांची नावं शोध व पाटीवर लिही. इथं फुलांची नावं आपल्याला शोधायची आहेत. एक गुलाब हे फूल दिलेलं आहे. त्यानंतर बघा इथं जाई हे फूल दिलेलं आहे. सदाफुली हे फूल इथं सापडतंय आपल्याला. त्यानंतर निशिगंध हे फूल इथं सापडतंय. त्यानंतर जुई हे फूल इथं सापडलेलं आहे. त्यानंतर मोगरा हे फूल इथं आहे. अशा पद्धतीनं आपण इतर फुलं सुद्धा शोधू शकतो. इथं बघा चाफा हे फूल सापडलेलं आहे. त्याचप्रमाणे झेंडूचं फूल सुद्धा इथं आपल्याला दाखवता येतंय. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळी फुलं ही शोधलेली आहेत. फुलांची नावं मात्र तुम्ही स्वतः शोधायची आहेत. एक मी तुम्हाला शोधून दाखवलेला आहे, इतर 3 मात्र तुम्ही स्वतः शोधायची आहेत. तुम्हाला हा फुलांचे संमेलन हा पाठ समजला असेल अशी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.